पार्टी शिवसेना शिंदे गट असेल तसेच अजितदादा गट असेल एकत्र असताना तुम्ही एकत्र लढण्याचा विचार न करता तुम्ही तीर्थक्षेत्र विकास आघाडीला पाठिंबा देण्याचं कारण काय आहे? बरोबर आहे. मला वाटतच होतं तुम्ही प्रश्न विचारणार. आमचा बापू तिकडं आहे आणि अण्णा इकडं आहे, कुठंतरी मला विचारणारच आहे. त्यामुळं कसं आहे, BJPमध्ये शिव्या देणारे कार्यकर्ते जे असतात जमत नाही का BJP? मला कसं आहे, आता माझं जमत नाही. वर त्यांची युती असेल त्या युतीमध्ये बघता येईल माझं, मी बघेन. पण गाव लेवलला जर असं एकमेकाला शिव्या देत असतील तर माझं जमणार नाही. शिव्या खायसाठी मी नाही. दुसरी गोष्ट, शिवसेना राहिली ती बी मित्रपक्षच आहे. चांगल्या व्यापाऱ्याला सुद्धा अर्ज भरू देत नाहीत. इथे इतका अन्याय अटपाडीत काय असू शकतो का? एवढ्या मोठ्या माणसावर मग बारक्या माणसाची काय अवस्था असेल ही जनतेनं ठरवून घ्यावं, एवढंच मी सांगेन. आमदारकीच्या वेळेस जो तात्यांना शब्द दिला होता तो शब्द आता पाळलाय? शब्द दिलाय ते आता पाळायला लागले. म्हणजे कसं आहे, हे सगळं कसं जुळून आपोआप आणलेलं आहे. म्हणजे जनतेने हे निवडून आहे, म्हणजे निवडणूक आपोआप एकत्रित आम्हाला सगळ्याला जनतेनं आणलेलं आहे. आम्ही काही मनानं आलो आहे, पण हे आम्ही सगळ्यांना वाटते की माणसं एकत्रित असेल आणि काही माणसं नसावीत हे सुद्धा आपण समजून घ्यावं. त्या जागेवर तसा OBCचा हक्क आहे, परंतु तुम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे ते कुणबीमधून त्यांनी अर्ज दाखवला आहे. कुठेतरी मराठा OBC ही निवडणूक जाऊ शकते असं काय होणार नाही. आटपाडीमध्ये OBC आंबेडकरांनी घटना लिहिली, त्या घटनेमध्ये कुणबी मराठा, त्या कुणबी मराठ्यामध्ये सौरभ पाटलांना दाखला नाही. आणि OBC म्हणल्या माणसाला, चांगल्या माणसाला मी उमेदवार काढलेल्याला अर्ज भरू दिला नाही. ते OBCवरती कोण अन्याय करतं हे जनतेनं आता लक्षात घ्यायचं. विजयाचा मार्ग मोकळा आहे 100%. काही अडचण नाही. सगळी जनता सौरभ पाटलाच्या पाठीमागे आहे. आटपाडीकरांना काय आव्हान? आटपाडीकरांना हेच आव्हान आहे की सौरभ पाटलांना चांगल्या पद्धतीने निवडून आणायचं. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.